जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आज 25/5/2026 आज आझाद मैदान या ठिकाणी उपोषणाला आलेलो आहे। अशोका बिटकॉइन या एजन्सीने मोठ्या प्रमाणात देगलूर तालुक्यात भ्रष्टाचार केलेला आहे। MSCB चे देगलूरचे कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता व नांदेडचे अधीक्षक अभियंता यांना हाताशी धरून अशोका बिटकॉइन यांनी मोठा कोट्यावधीचा भ्रष्टाचार केलेला आहे। कंडक्टरचा निष्कृष दर्जाचे वापरण्यात आलेले आहे। फॅब्रिकेशन वजन व दर्जा निष्कृत व हलक्या प्रतीचे वापरण्यात आलेले आहे। तांत्रिक निष्कर्षाप्रमाणे कॉन्क्रिटिंग केलेले नाही। पोल खांब बेस बोगसरित्या बसवण्यात येऊन फक्त दर्शनीय भागात व वगळता आतून पोकळा असे असून अपघात होण्याची जास्त संभावना आहे। मित्रांनो, त्याचबरोबर अमित इलेक्ट्रिकल्स या एजन्सीने कोट्यावधीचा या पण एजन्सीने भ्रष्टाचार केलेला आहे। दर्शनी भाग वगळता इतर कुठेही बसविण्यात आलेले नाही। जवळपास 80 ते 80% डीपी जळक्या जुन्या बसविण्यात येऊन शासनाने अनुदान लाटलेलं आहे। खांब पोलचे अंतर जास्त लांब ठेवून अर्धवट काम केलेले आहे। तरी हे सर्व भ्रष्ट कामाबद्दल मी आज आझाद मैदान या ठिकाणी आलेलो आहे आणि मी हानेगाव, मरखेल, उदगीर रोड या ठिकाणी मी जाऊन खुद पाहणी केलेलो आहे। खांब पोकळ प्रमाणात आहेत व ताराची जाडी 100 रुपयाला शासनाने दिलेली असली तर त्याऐवजी 10 रुपयाची वापरण्यात आलेली आहे त्यांनी। व जे आर्थिंग बेस असतो पाया बसविण्याचा, आर्थिंग बेसचा पाया पोलच्याच मटेरियल मध्ये रविण्यात आलेला आहे। पोलच्या मध्ये 3 फुटाचं मटेरियल टाकून पोलचा पाया मजबूत करायचा असते, पण ते त्यांनी केलेले नाही। आर्थिंग खांबापासून 10 फूट अंतरावरती त्याला पण 2 बाय 2.5चा खड्डा आणि त्याला पण मटेरियल मोठ्या प्रमाणात टाकून करायला पाहिजे होतं, ते केलं नाही। या सगळ्यांना सहकार्य करणारे साठे साहेब उप अभियंता आणि कार्यकारी अभियंता आणि देगलूरचे नांदेडचे अधीक्षक अभियंता, MSCB चे सर्व अधिकारी या अमित इलेक्ट्रिकल्स आणि अशोका बिटकॉइन या एजन्सीला सहकार्य करत आहेत। आम्ही गल्ली ते दिल्ली पैसा देतो, तुम्ही कुठपर्यंत जरी गेला तर काही होऊ शकत नाही, असे वाक्य करत असल्यामुळे मी आज आझाद मैदान या ठिकाणी आलेलो आहे आणि यांचा पुरेपूर भ्रष्टाचार इथून पुढे काढणारच आहेत। आणि त्यांनी मला काही प्रमाणामध्ये माझं पहिलं 2025ला निवेदन होतं त्याची चौकशी संदर्भात, तर ते चौकशीचा संदर्भ आज मला 6 महिन्याच्या नंतर दिलेले आहे आणि शेतकरी सहमत आहेत